हॅलो स्टुडंट्स, रोटेशनल डायनॅमिक्सचा आता पुढचा पार्ट आपण पाहिलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन झालेली आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल एनर्जी ही पण आपण डेरिवेशन घेतलेले आहे. त्याचा आन्सर काल आलेलं लक्षात असेल, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. त्याच्यातला आता दुसरा पॉईंट आहे रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन मीन्स नथिंग बट द रेडियस. R is the perpendicular distance, but here radius of gyration having the notation K. K means the radius of gyration, and this physical quantity measure of the way in which the mass of a rotating rigid body is distributed about the axis of rotation. Okay, and the formula is nothing but the moment of inertia. I is equal to mk square. Instead of R, we put here the K notation. Here capital M means also the mass of the object. That is, the mass of that object is effectively at a distance K from the given axis of rotation. Okay, and means the from this equation we get the value of K is equal to under root I by M, and we calculate the CGS unit and MKS unit of K. CGS is centimeter and MKS is a meter, and dimension of K. K means here radius of gyration L1 M0 P0. तुम्हाला काल आपण युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाचं कॅल्क्युलेट केलेलं नव्हतं, पण ते आपण 11वीत असताना केलं होतं. ते तुम्ही पुन्हा एकदा करून पहा. डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आणि CGS युनिट आणि MKS युनिट. ओके, झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा हा पार्ट आहे. याच्यामध्ये 3 मार्काला हा क्वेश्चन येत असतो नेहमी. थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. 2 थिअरम आहेत, एक पॅरलल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता पॅरलल मीन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पॅरलल मीन्स समांतर, अगदी मराठीत म्हटलं तर. ओके, तर आता इकडे लक्ष द्यायचं. ही दिस इज द फिगर लक्षात ठेवायची व्यवस्थित. आणि स्टेटमेंट मी इथं लिहिलेलं नाहीये, पण मी सांगणार आहे मॅथमॅटिकल स्टेटमेंटवरून. ते तुम्ही लिहायचं आणि कसं मी म्हणते याच्यावरून, हे जर लक्षात आलं मॅथमॅटिकल, तर त्याच्यावरून स्टेटमेंट लिहिता येतं. दिस इज द रिजिड बॉडी. धिस 2 ॲक्सिस आर पॅरलल. आता फर्स्ट ॲक्सिस आहे, दिस इज पासिंग थ्रू द ओरिजिन O आणि हॅव्हिंग द नॉमेनक्लेचर MOP. सेकंड ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. हिअर C is the center of mass and ACB. This is the second axis. These 2 parallel axes are differ by distance h. Okay, the moment of inertia across O is the I0. And the moment of inertia passing through C is the IC. Here the small mass dm is the point D, and this CN and DN, it is the geometrical arrangement. Okay, आपण geometrical मध्ये अरेंजमेंट मानतो का, तर हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे इथे. त्याच्यामुळे इथं पायथागोरस थिअरम आपल्याला अप्लाय करता यावा यासाठी ही अरेंजमेंट केलेली आहे. ओके, द थिअरम हॅव्हिंग द मॅथमॅटिकल फॉर्म दॅट इज I0 इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. ओके, आता आपल्याला याचं सगळ्यांना माहिती आहे. I0 मीन्स व्हॉट, IC मीन्स व्हॉट, M मीन्स व्हॉट, H मीन्स व्हॉट फ्रॉम धिस फिगर. ओके, then the statement of the parallel axis is the moment of inertia of a given axis is equal to the sum of the moment of inertia passing through the center of mass and the product of total mass of the body and square of the distance between 2 parallel axes. Okay, अशा प्रकारे धिस इज द स्टेटमेंट ऑफ द पॅरलल ॲक्सिस. ह्या मॅथमॅटिकल स्टेटमेंटवरून आपल्याला ते लिहिता येऊ शकतं. मी आता सांगितलेले त्याप्रमाणे इथे लिहून काढायचं तुम्ही. नेक्स्ट, द प्रूफ ऑफ दिस पॅरलल ॲक्सिस फ्रॉम द फिगर
दॅट इज OC इज इक्वल टू आपल्याला इथे डिस्टन्स आहे ते h. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ऍक्सिस MOP इज I0 इज इक्वल टू काय येणार आहे डिस्टन्स OD. दिस इज द डिस्टन्स. हा D पॉइंट O पासून किती डिस्टन्सवर आहे OD स्क्वेअर dm. दिस इज द इंटिग्रेशन डेफिनेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. Next, moment of inertia of the object about axis ACB. This is the ACB axis, and this C distance is the DC. हा D point किती डिस्टन्स वर आहे DC किंवा CD स्क्वेअर dm. Consider the triangle ODN. आला. म्हणून आपण इथं मी म्हटले होते तुम्हाला CN आणि DN ही जॉमेट्रिकल अरेंजमेंट आहे, आपल्याला पायथागोरस थिअरम वापरता यावा म्हणून. आपण इथं मग ODN हा ट्रायंगल घेतला आणि तिथे पायथागोरस थिअरम अप्लाय केला. पायथागोरस थिअरम माहिती आपल्याला I0. दिस इज द I0 मीन्स OD स्क्वेअर dm इज इक्वल टू म्हणजेच काय येणार हा इथं DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर dm. आणि मग ON ची व्हॅल्यू काय आहे ON म्हणजेच NO स्क्वेअर म्हणजेच काय येईल OC. इथं मी लिहून दाखवते तुम्हाला ON इज इक्वल टू OC प्लस CN. आता ON स्क्वेअर आहे म्हटल्यावर इथं काय येईल स्क्वेअर. A प्लस B चा तुमचा रूल अप्लाय करायचा. A प्लस B चा स्क्वेअर तुम्हाला येतो काय येतो A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB. हा थिअरम अप्लाय करून इथं डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. ओके. देन ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या 2NC CO स्क्वेअर हे शिल्लक राहिलं आणि DN स्क्वेअर अँड NC स्क्वेअर. याच्यासाठी आपण हा सेपरेट ट्रायंगल घेतला DNC. पुन्हा पायथागोरस थिअरम अप्लाय करून हा DN स्क्वेअर CN स्क्वेअर याच्याऐवजी आपण काय लिहिलेलं आहे इथे DC स्क्वेअर dm. म्हणून मी इथं रेग मारलेली आहे. या रेग ह्याऐवजी काय लिहिलेलं आहे इथे DC स्क्वेअर. ओके. देन लाईक दॅट 2n तसाच आहे. CO ची व्हॅल्यू पुट केली. CO स्क्वेअर म्हणजेच H स्क्वेअर. dm आहे तसाच. पुन्हा ते लिहिलं 2H हा काय झाला परफेक्ट आहे कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे तो इंटिग्रेशनच्या बाहेर आला. NC इंटू dm प्लस H स्क्वेअर कॉन्स्टंट अँड dm. कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनचे आउट काढले त्याच्यामुळे नंतर सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू DC स्क्वेअर dm म्हणजेच काय आहे IC. NC इंटू dm इज इक्वल टू 0 म्हणजे धिस टर्म टोटली इक्वल टू 0. आणि मग शिल्लक राहिलेला पहिला काय झाला I0. OD स्क्वेअर मीन्स I0 देन IC प्लस हा काय आहे H स्क्वेअर आणि dm चे इंटिग्रेशन येतं कॅपिटल M मीन्स द टोटल मास ऑफ दॅट रिजिड बॉडी. I0 इज इक्वल टू IC प्लस आपण अरेंजमेंट केलं इकडे MH स्क्वेअर अँड दिस इज द थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. येतोय लक्षामध्ये आला हा थिअरम इथे. दिस इज द मॅथमॅटिकल प्रूफ ऑफ दॅट थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. ओके. तुम्हाला पायथागोरस लक्षात असेल A प्लस B स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मॅथमॅटिकल लक्षात असेल तर हे सोडवायला अवघड जात नाही. हा डिरेक्टली सोडवता येतो. स्टेटमेंट मॅथमॅटिकल माहिती लक्षात ठेवलं की त्याच्यावरून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. थेरॉटिकल स्टेटमेंट इथे तुम्ही लिहायचं. मी ज्याप्रमाणे सांगितले आपल्याला प्रत्येकाची नावांची काय म्हणायचं I0 ला काय म्हणायचं IC ला M मीन्स व्हॉट H मीन्स व्हॉट हे लक्षात राहिलं की स्टेटमेंट हे लिहिता येतं. ओके. आता नेक्स्ट थिअरम आहे तो काय आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस. थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. त्याच्यामध्ये तीच रिजिड बॉडी घ्या किंवा आता रिजिड बॉडी आहे. 3 परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजेच X Y अँड Z. These 3 are mutually perpendicular to each other and meets at a one point. असा तो थिअरम इथे आहे. मग आता अक्रॉस द झेड ऍक्सिस काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया IZ. अक्रॉस द वाय ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया IY. अक्रॉस द एक्स ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज IX. ओके.
आणि मग आपल्याला प्रूफ घेण्यासाठी आपण इथे काय घेतलेलं आहे, पी पॉइंट हॅव्हिंग द मास डीएम, ह्याच पॉइंटचं मास आपण डीएम घेतलेला आहे आणि आपण हा काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहोत. त्यासाठी पॅरलोग्राम सेट केला. पॅरलोग्राम सेट केला म्हटल्यावर पी आणि एन, पी एन हे डिस्टन्स किती येईल, एक्स बरोबर, आणि एम पी हे डिस्टन्स किती असेल, वाय, कारण हे डिस्टन्स किती आहे, ओ एन वाय आहे. पॅरलोग्रामच्या समोरील बाजू कशा असतात, एकरूप असतात. म्हणजे हा वाय आहे म्हणून हा वाय आहे, हा MO एक्स आहे म्हणून हा काय आहे, एक्स आहे. प्रूफ घेताना तुम्ही ONP हा ट्रायंगल घ्या किंवा MOP हा ट्रायंगल घ्या. प्रूफ दोन्ही घेतले ट्रायंगल तरी प्रूफ कोणत्या ह्यानी बरोबरच येतो. यानेच घेतला म्हणजे बरोबर येईल असं काही नाही. मी इथे एकाने घेतलेला आहे, दुसऱ्याने घेतला तरी तो बरोबर येणार. आता स्टेटमेंट लिहिण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म माहिती हवा. तो मॅथमॅटिकल फॉर्म काय आहे, IZ इज इक्वल टू IX प्लस IY. means IZ means moment of inertia about a Z axis is equal to the sum of moment of inertia about X axis and moment of inertia about a Y axis, and these two axes congruent to each other, means they all three axes are meet at a one point. Okay, and then proof Ix is equal to, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस लिहायचा असेल तर त्याचा इंटरसेप्ट काय लिहायला लागेल, वाई स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे, तो पी डिस्टन्सवर आहे. पी हा पॉइंट किती डिस्टन्सवर आहे एक्स पासून, वाय, म्हणून की काय लिहिणार, वाई स्क्वेअर डीएम. अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए वाई इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू डीएम, लाईक दॅट अबाव. देन फ्रॉम ट्रायंगल OPN मी हा घेतलाय, तुम्ही MOP घेतला तरी इक्वेशन तेच येणार आहे. करून पहा वाटल्यास. OPN IZ म्हणजेच आता हायपोटिनियस आला तो पायथागोरस थिअरम प्रमाणे. IZ इज इक्वल टू काय लिहिणार, OP स्क्वेअर डीएम. IZ इज इक्वल टू काय राहिलं मग शिल्लक आपल्याला, PN स्क्वेअर डीएम प्लस ON स्क्वेअर डीएम इज इक्वल टू PN म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस ON मीन्स वाय स्क्वेअर डीएम. व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत आपण. आणि एक्स स्क्वेअर म्हणजेच काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अक्रॉस दी वाय, अँड वाय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया अक्रॉस दी एक्स. IZ इज इक्वल टू, मग आपण हे काय रिअरेंज केलं, IX प्लस IY. ओके, दिस इज द प्रूफ ऑफ द थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आपल्या डोक्यामध्ये हे ऍक्सिस करताना, हे थिअरम दोन्ही करताना आपल्या मॅथमॅटिकलचे नियम अगदी सोपे आहेत, ते लक्षात राहिले पाहिजेत. पायथागोरस थिअरम काय आहे हा बऱ्याच वेळेला मी वर्गात 11वीला असताना सांगितला होता, तो लक्षात ठेवायचा. म्हणजे हायपोटिनियस इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, कसाही म्हणा, पण तो लिहिता आला पाहिजे आपल्याला. आपण काय लिहितोय हेही लक्षात राहिलं पाहिजे, तेव्हा ते दोन्ही थिअरम लिहिता येतात. मॅथमॅटिकल थिअरमवरून आपल्याला त्याचं स्टेटमेंट आपल्या शब्दात इथं मांडता आलं पाहिजे. मी इथं लिहिलं असतं तर वाचून तुम्ही लगेच मोकळे व्हाल, पण आता तुमच्या मनाने इथे तुम्ही लिहून काढायचं. पुस्तकातही ते दिलेलं आहे. ओके, थँक्यू.